दिल्लीतील 26 वर्षीय तरुणीची अकोल्यात हत्या झाल्याचं समोर आलं। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील प्रतीक नगरात हे हत्याकांड घडलं। सोबत राहणाऱ्या मित्रानेच तिचा खून केल्याचा संशय मूर्तिजापूर पोलिसांना आहे। तरुणीच्या डोक्यावर अधिक वार केल्याने तिचा जागीच निधन झाल्याची माहिती मिळत आहे। शांतिक्रिया प्रशांत कश्यप वय वर्ष 26 असं हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे। तर कुणाल उर्फ सनी महादेव शृंगारे असं तिच्यासोबत राहणाऱ्या मित्राचं नाव। दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती। कुणालनं काम देतो म्हणून शांतिक्रियाला अकोल्यातल्या मूर्तिजापूर शहरात बोलवून घेतलं होतं। त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते। मात्र 23 जुलै रोजी रात्री उशिरा दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यात धारदार शस्त्रानं वार केला। या तरुणीचं निधन झालं। दरम्यान मृत शांतिक्रिया ही प्रसिद्ध टॅटू आर्टिस्ट होती। शांतिक्रिया 21 जुलै रोजी मूर्तिजापूर शहरात दाखल झाली होती। कुणाल तिला घेऊन वैशाली वाईन बारमध्ये काम मागण्यासाठी गेला होता। मात्र बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला। त्यानंतर दोघेही तिथून परतले। विशेष म्हणजे कुणाल 5 ते 6 महिन्यांपूर्वी याच बारमध्ये वेटरचं काम करत होता। त्यानंतर दोघेही प्रतीक नगरमध्ये खोली घेऊन राहत होते। कुणालला दारू पिण्याचं व्यसन होतं। विशेष म्हणजे हत्येची घटनेपासून कुणाल फरार आहे अशी माहिती मूर्तिजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली।